कमी साहित्यामध्ये बोंबलाची रस्सा भाजी इथे बघा तयार झालेली आहे। हे बघा, जास्त पण मी घट्टसर नाही ठेवलं किंवा जास्त पातळ नाही ठेवलं। थोडीशी मी इथे बघा भातासोबत खाण्यासाठी ग्रेव्ही पण ठेवलेली आहे। करून बघा तुम्ही पण ह्या पद्धतीने। आणि बोंबीलला पण तळले ना तर छान मऊ होतात, लवकर पण शिजतात आणि त्याला जो वास असतो तो पूर्ण निघून जातो। आपली भाजी बघा इथे तयार झालेली आहे आणि भाजीला छान अशी तर्री पण आलेली आहे। भाजीमध्ये थोडासा कांदा जास्तच घालायचा, छान लागते। रस्सा पण आपला छान तयार झालेला आहे। अगदी 8 ते 10 मिनिटांमध्ये आपली बोंबलाची भाजी तयार झालेली आहे। आता तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालायची वरून। बघू शकता इथे। आता मी गॅस बंद करते आणि आपली बोंबलाची रस्सा भाजी तयार झालेली आहे किंवा बोंबलाचं। नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपल्याला इथे बघा बोंबलाचं कालवण करायचं आहे। आता इथे बघा वाळलेले बोंबील घेतलेले मी आणि छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे आणि साफ पण करून घेतलेले। आता इथे सर्वात पहिले बघा बोंबील आपल्याला धुवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये पाणी घालून आपण 5 मिनिटं असेच ठेवूया, म्हणजे त्याला रेती किंवा माती लागलेली असते ती पूर्ण निघून जाईल। आता इथे बघा 5 मिनिटं झालेले आहे। थोडेसे बोंबील पण आपले मुरलेले आहे आणि त्याच्यामध्ये जी माती किंवा रेती असेल तर ती आपल्याला अशी चोळून चोळून धुवायची आहे आणि त्याला थोडंफार असं काळं लागलेलं असतं ते पण आपल्याला काढून टाकायचं आहे। आता इथे मी 2-3 पाण्यानं बोंबील स्वच्छ धुवून घेते। बघू शकता इथे काळं असतं ते थोडंसं कडवट लागतं, ते काढून टाकायचं। चला आता इथे बोंबील स्वच्छ असे 2-3 पाण्यानं धुवून पण झालेले। आता आपल्याला कढईमध्ये बोंबील पहिले तळून घ्यायचे। आता 1 चमचा तेल घातलेले, बोंबील घालून घेऊ। बोंबील आपल्याला तेलावरती छान तळून घ्यायचे, म्हणजे त्याला जो वास असतो स्मेल ती निघून जाते। आता याच्यावरती ना चिमूटभर हळद घालायची आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे, चव खूप छान लागते। आता बोंबील आपण तेलावरती छान तळून घेऊ। गॅस आपल्याला कुठे मोठा ठेवायचा नाही। आता इथे बघा कलर पण खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते आणि बोंबलाला जो वास असतो तो पूर्ण निघून जातो ह्या प्रकारे असे बोंबील तळले की। चला आता इथे बघा कलर पण छान आलेला आहे, आपण काढून घेऊ। इथे बघा मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये अजून 1 चमचा तेल घालायचं आहे। आता इथे जास्त मसाल्याचे वापर करणार नाही आपण। आता इथे मी अगदी छोटे छोटे आकाराचे कांदे होते ते मी उभे चिरून घेतलेले। आता कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे। शक्यतो बोंबलामध्ये कांदा हा जास्तच घातला तर छान लागतात बोंबील। आता आपण कांदा छान कलर चेंज होईपर्यंत तळून घेऊ। आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा। आता कांदा पूर्ण आपल्याला तेल सुटोपर्यंत तळून घ्यायचं आहे। आता इथे 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, छोटासाच होता तो पण घातलेला आहे। टोमॅटोचं पण पूर्ण आपलं म्हणजे पाणी झालं पाहिजे, त्याच्यानंतरच दुसरे साहित्य घालायचे। आता इथे बघा बराचसा कांदा आपला तळलेला आहे। थोडीशी हळद घालायची आहे, पहिले पण घातलेली होती। घरगुती लाल तिखट घातलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। घरगुती माझा काळा मसाला होता तो पण घातलेला आहे। याच्यामध्ये गरम मसाले सगळेच आहे। आपण आता मसाले पूर्ण मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचंय। बघू शकता इथे छान अशी इथे घट्टसर ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता मसाले छान मिक्स पण झालेले। आता याच्यामध्ये बघा हे बघा खूप छान असं बाजूला तेल पण सुटलेलं आहे आणि कांद्याच्या
म्हणजे घट्टसरपणा पण छान आलेला आहे. आता याच्यावरती आपण बोंबील घालून घेऊ. आता तुम्हाला जर ग्रेव्ही नको पाहिजे तर तुम्ही ह्या पद्धतीने ठेवले तरी पण छान लागतात. आता याच्यावरती हे बघा छान आपलं बोंबील आणि कांदा मसाले मिक्स झालेले. आता याच्यावरती पाणी घालणार आहे मी, कारण का बोंबलाला थोडीशी ग्रेव्ही मी ठेवणार आहे. हे बघा इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ घालायचं आहे. आता मीठ आपण पहिले पण जेव्हा बोंबील तळले तेव्हा घातलेलं आहे आणि बोंबलाला पण पहिलेच म्हणजे मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं. आता आपण इथे बघा उकळी आलेली आहे. 8 ते 10 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे. आता तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं याच्यामध्ये. अगदी कमी साहित्यामध्ये बोंबलाची रस्सा भाजी इथे बघा तयार झालेली आहे. हे बघा जास्त पण मी घट्टसर नाही ठेवलं किंवा जास्त पातळ नाही ठेवलं. थोडीशी मी इथे बघा भातासोबत खाण्यासाठी ग्रेव्ही पण ठेवलेली आहे. करून बघा तुम्ही पण ह्या पद्धतीने. आणि बोंबीला पण तळले ना तर छान मऊ होतात, लवकर पण शिजतात आणि त्याला जो वास असतो तो पूर्ण निघून जातो. आपली भाजी बघा इथे तयार झालेली आहे आणि भाजीला छान अशी तर्री पण आलेली आहे. भाजीमध्ये थोडासा कांदा जास्तच घालायचा, छान लागते. रस्सा पण आपला छान तयार झालेला आहे. अगदी 8 ते 10 मिनिटामध्ये आपली बोंबलाची भाजी तयार झालेली आहे. आता तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालायची वरून. बघू शकता इथे. आता मी गॅस बंद करते आणि आपली बोंबलाची रस्सा भाजी तयार झालेली आहे किंवा बोंबलाचं कालवण. चला भेटूया नवीन एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.